महापौर रूपाराणी निकम यांनी आज चौथा जनता दरबार घेतला। सार्वजनिक उद्यानातील सुविधा, गांधी मैदानातील नाला वळवण्याचं काम तातडीनं पूर्ण करावं असे आदेश महापौरांनी दिलेत। दुसरीकडे काही लोकांना सवलती मिळतात आणि काही जणांवर मात्र अतिक्रमणाची कारवाई होते, अशा तक्रारी करत अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला। घरफाळा घोटाळ्याचा प्रश्न कायम आहे, तर बिंदू चौकात होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी असताना अजूनही कार्यक्रम कसे घेतले जातात असा प्रश्न या जनता दरबारात उपस्थित झाला। नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्याची निर्गत व्हावी असे आदेश महापौर निकम यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले। महापौर रूपाराणी निकम यांनी महिन्यातून एकदा जनता दरबार सुरू केलाय। यापूर्वी 3 वेळा घेतलेल्या जनता दरबाराचा आढावा महापौरांनी घेतला। आजही अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारींचा पाढा महापौरांसमोर मांडला। प्रशासनाकडून सर्वसामान्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलं जात नाही। अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जातात अशा तक्रारी या दरबारात मांडण्यात आल्या। त्यावरून काही नागरिक प्रचंड आक्रमक झाले होते। गांधी मैदान नाल्याचं काम काही नागरिकच बंद पाडतात असं सांगितलं। अशा आडव्या पडणाऱ्या नागरिकांवर कोणती कारवाई होते आणि गांधी मैदान नाल्याचं काम कधी पूर्ण होणार अशी स्पष्ट विचारणा करण्यात आली। त्यावर येत्या 10 दिवसात हे काम पूर्ण होईल असं आश्वासन शहर अभियंता रमेश मस्कर यांनी दिलं। हॉकी स्टेडियममधील दुकानगाळे भाड्यानं देण्याचा लिलाव होणार आहे, पण जागेची भरपाई दिली नसल्यानं त्याला विरोध असल्याचं एका नागरिकानं सांगितलं। त्यावर भरपाई देण्याचं आश्वासन महापौरांनी दिलं। बिंदू चौकाचं सुशोभीकरण केलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमाशिवाय इतर सर्व कार्यक्रमांना बंदी आहे, तरीही हे पुतळे झाकून कार्यक्रम घेतले जातात। बिंदू चौकात कार्यक्रम घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली। त्यावर महापालिकेच्या परवानगीशिवाय बिंदू चौकात कार्यक्रम घेता येणार नाही असं सांगून प्रशासनानं कारवाईचं आश्वासन दिलं। पाणी मीटर रीडर कर्मचाऱ्यांची चौकशी करावी। अनेक राजकीय कार्यकर्त्यांना मीटर विना पाणी कनेक्शन दिलंय अशी तक्रारही आजच्या जनता दरबारात झाली। दिगंबर जैन बोर्डिंग समोरील काही विनापरवाना शेड हटवली, पण अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करतानाही दुजाभाव होतो अशी तक्रार एका महिलेनं केली। आपल्या जागेतील 2003 पासूनचं अतिक्रमण आजवर काढलं जात नाही, त्यामुळे आता आत्मदहन करण्याचा इशारा त्या महिलेनं दिलाय। सर्वसामान्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही अशी संतप्त तक्रार अनेकांनी केली। घरफाळा कमी लावून महापालिकेचं 35 कोटी रुपयांचं नुकसान झालंय, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली। एकूणच आजच्या महापौर जनता दरबारात पुन्हा तक्रारींचा पाऊस पडला, पण मख्ख प्रशासन त्यावर कोणती कारवाई करणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे।